याचं नावच काय आहे? पॉवर ऑफ. मी फक्त तुम्हाला पॉवर सांगणार ना त्यामध्ये, की पॉवर आहे इन्स्पेक्शन करण्याची, सर्च करण्याची, सिजर करण्याची आणि कशा प्रकारे कारवाई करायची आहे हे त्या फॉर्ममध्ये रूलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला एकदा पॉवर कळली की पीओकडे काय पॉवर आहे, मग कुठल्या प्रकारचा अधिकारी ती नोटीस काढू शकतो, त्याला कोणाला अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार तो ती रूलमध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्याप्रमाणे काम करणार. ॲक्च्युली ते जमिनीवर काम कसं होतं, ॲक्च्युली प्रॅक्टिकली त्या जागेवर ते काम कसं होतं हे तुम्ही जर का झालं असेल, डॉक्युमेंट असतील, कोण लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर तुम्हाला पुढे जाऊन त्यात पार्टिसिपेट करायला मिळेल, मग तुम्हाला एक कळेल. तर पुढे मला यायचं आहे ऑफेन्स आणि पेनल्टीज. मी 73, 74 शेवटी घेणार आहे, बाकी सगळं मी घेतोय. इन्स्पेक्शन झालं तर अरेस्टमध्ये पण पुढे घेईन मी, अरेस्टची प्रोविजन काय कशा करायला लागू आहे ते घेईन. ऑफेन्स काय? जेव्हा आपण कायदा मोडतो. अन ऑफेन्स इज अ ब्रीच ऑफ अ लॉ और रूल. हे इलिगल ॲक्ट आहे. तर मला सांगितलं आहे की मी हायवेला जातोय, व्हेकल घेऊन बेल्ट लावला पाहिजे, टू व्हीलरला आहे तर हेल्मेट घातला पाहिजे, लायसन्स पाहिजे, इन्शुरन्स गाडीचा काढला पाहिजे, हे सगळं काय आहे? जर नाही केलं हे तर हे इलिगल ॲक्ट आहे, तो कायदा मोडला. आणि सिमिलरली अन ऑफेन्स हा गुन्हा आहे अंडर जीएसटी द ब्रीच ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द जीएसटी ॲक्ट या रूल. कुठलाही जर तरतुदीप्रमाणे इनवॉइस नाही बनवला, गुड्स पाठवले आणि इनवॉइस नंतर बनवला, पहिले नाही बनवला, तर अगोदर इनवॉइस बनवायला सांगितलेलं आहे, बनवला पाहिजे. सर्व्हिस दिल्यानंतर 30 दिवसामध्ये इनवॉइस बनला पाहिजे. जे काय दिलेले तरतुदी आहेत, रूल आहेत, ते जर का फॉलो नाही केले तर ते इलिगल ॲक्ट आहे, मग तो गुन्हा आहे. मग त्याच्या गुन्ह्यावरती कारवाई काय? मग त्यावरती पेनल्टी लागेल. पेनल्टी हे काय की याच्यामध्ये एक जसं बघितलं गंभीर गुन्हे असतात म्हणजे जसं मारामारी, खून वगैरे, तिकडे काय होतं जेल वगैरे होते. इथे काय मी इनवॉइस नाही बनवला, वेळ ए बिल नाही बनवलं तर काय होईल? काहीतरी त्याला एक सर्टन अमाऊंट दिली. हा एक सिव्हिल आहे, सिव्हिल किंवा क्रिमिनल असे दोन प्रकारचे काय असतात, हे गुन्हे असतात. तर त्याप्रमाणे काय होतं, पेनल्टी लागते. आता याच्यामध्ये त्यांनी 122 सेक्शनमध्ये जर तुम्ही वाचाल, इकडे येऊन 122 काढतो मी इकडे. हे 21 ही यादी जी आहे ही 21 ऑफेन्सेसची आहे. 21 दिलेत. या 21 मध्ये काय बघा आता, हे 122 मध्ये 21 ऑफेन्सेस स्पेसिफाईड 122 मध्ये. आणि हे कोणासाठी आहे? पेनल्टी लिएबल कोणाला आहे? टॅक्सेबल पर्सनला. 10,000 किंवा टॅक्स किंवा ITC त्यामध्ये किती आहे यातला हायर जी अमाऊंट असेल तेवढी पेनल्टी असेल. बघा की 21 काय ते बघू आपण, पण लक्षात घ्या कशा प्रकारे ड्राफ्ट केला आहे. 122 मध्ये काय दिलं आहे? स्पेसिफाईड ऑफेन्सेस 122 मध्ये त्यातला क्लॉज 1, 2, 7 आणि 9 हे एनी पर्सन, ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? 1A मध्ये मी नॉर्मली काय होतं की बाबा फेक बिलिंग करा, कशा प्रकारे करा? ते फेक बिल पण जे लोक हे ह्याच्यात काम करतात GST मध्ये ते अरेंज करतात. तुम्हाला बिलं पाहिजे, मी आणतो, हे टाका तुम्ही, मग एवढे पर्सेंट तुम्ही द्या. हे सगळं मॅनेज करणारे लोक आहेत मार्केटला. आता ह्याच्यामध्ये बेनिफिट कोण ठेवतो? तुम्ही 1A बघाल, 1A पहिल्यापासून नव्हता. 1A हा पहिल्यापासून नव्हता, तर 1A का आणण्यात आला? एनी पर्सन हू रिटेन्स द बेनिफिट ऑफ अ ट्रान्झॅक्शन, म्हणजे हे जे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणते बेनिफिट घेतो त्याच्यावरती कारवाई करण्याकरता 1A आणलं. एक ॲडवाईस देणं वेगळी गोष्ट आहे, ॲडवाईस देणं आणि ॲक्च्युअलमध्ये तिथे पार्टिसिपेट करणं आणि बेनिफिट घेणं. पण तुम्हाला मी 2 लाखाचा फायदा करून देतो, पण मला तुम्ही 50,000 द्यायची. लक्षात घ्या. हे जे लोक करतायत त्यांच्यावरती कारवाई होण्याकरता 1A आहे. एनी अमाऊंट इक्विव्हलंट टू टॅक्स इव्हेडेड किंवा ITC अवेल्ड ऑफ ऑर पास्ट ऑन. 1B मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर करता केलं की ऑब्लिगेशन नॉट फॉलोड बाय ECO, त्याच्यावरती पेनल्टी येईल. आणि ती पेनल्टी किती आहे हे दिलं आहे. अदर दॅन फ्रॉड 122. आता हे तुम्ही बघाल, हे 73-74 ज्या केसेस आहेत त्यामध्ये पेनल्टी जी आहे इकडे दिलं आहे. आणि ॲक्च्युलीचं मेकॅनिझम काय आहे हे 73-74 मध्ये जी पेनल्टी लागेल ती कशा प्रकारे लावली जाईल? पहिले शो कॉज, मग किती पेनल्टी असेल, मग त्याला शो कॉज काढण्यापूर्वी इंटिमेशन द्यायचं, हे सगळं जे आहे ही एक मेकॅनिझम आहे.
त्याचा सेक्शन आणि रूल जो आहे त्यानुसार ते फॉलो होतं. पण हा टॉपिक काय, ऑफेन्स आणि पेनल्टीज. मग इथे दिलेलं आहे 122 2A-B हे दिलं इकडे. ऑफेन्सेस वेअर द पर्सन इज नॉट डायरेक्टली इन्वॉल्ड इन द इव्हेजन बट मे बी अ पार्टी टू इव्हेजन ऑफ इट डज नॉट अटेंड समन्स ऑर प्रोड्यूस डॉक्युमेंट हे एक दिलंय. याच्यामध्ये पुढे बघणार आहोत. हे सगळं पुढे बघायचं आपल्याला. म्हणजे तुम्हाला स्वरूप कळावं की 122 मध्ये सेक्शन किती आहे आणि त्याच्या संदर्भात काय हे पहिली सांगितलं इकडे. आता 122 एक जो आहे ही पेनल्टी कोणावर लागेल, टॅक्सेबल पर्सनला. टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन कोण असतो, जो रजिस्ट्रेशन ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जो लायबल टू टेक रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यावरती कारवाई होईल. रजिस्टर्ड पर्सन म्हटलं तर कोण येतं की जो याकडे युनिट नंबर आहे त्यांनी सगळं प्रोसिजर पूर्ण केले तो. आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे, जे 121 त्यांनी दिलेले ऑफेन्स आहेत त्याची कॅटेगरी केली की इनवॉइस वाईज किती आहेत. ते इनवॉइसमधला क्लॉज 1मध्ये 2मध्ये आणि मग पुढे इथे हा 19 आहे. हे इनवॉइस संदर्भातले आहेत. वेअर अ टॅक्सेबल पर्सन हू supplies any goods, services or both without issue of any invoice or issues an incorrect or false invoice with regard to any such supply. हे जो करताना सापडला. तसं मी सांगतो मला की 67-12 बघितलं आपण हे तिकडे सप्लाईज करतो एनी गुड सर्व्हिसेस और बोथ. म्हणजे हे लक्षात आलं की ही लोक करतात ती इनवॉइस इश्यू करत नाहीत. पाठवा तिकडे फेक कस्टमर, त्यावर कारवाई करा. इथे फार मोठी टॅक्स चोरी नाही आहे, इथे फार मोठी टॅक्स चोरी नाही आहे, पण ही प्रॅक्टिस फोफावू नये. ही प्रॅक्टिस जी आहे ही रुजू नये मार्केटमध्ये असं वाटत असेल तरी कारवाई होऊ शकते. आता मी त्याच्याकडनं वस्तू घेतल्या त्या व्यापाऱ्याकडनं, म्हटलं इनवॉइस द्या, दिला इनवॉइस. म्हटलं तुम्हाला इनवॉइस मागितलं तुम्ही देता, आणि मी आता दुकान चालू केलं आहे. म्हणजे दुपारी गेलो तेव्हा बरीच गर्दी होती. आणि म्हटलं गर्दी असली मग इकडे मला बनवता येत नाही. म्हटलं तुम्ही काही कारण असतं वेगवेगळ्या, तर मला हे दिसतं मला हे दिसतं की तुम्ही इनवॉइस बनवत नाही. मी 3-4 वेळा आलो, तुमच्याकडे वेगळी माणसं असतात, तुम्ही 2दा-3दा होते, मला वेगवेगळी कारणं सांगितली. आणि आम्ही म्हणतो आम्ही प्रॉपर टॅक्स जमा करतो, पण जमा करतो मग तुम्ही द्यायला पाहिजे ना इनवॉइस. आणि तुम्ही लिहून पण ठेवत नाही की तुम्ही काय आता विकलंय, स्टॉकमध्ये तुमच्या एंट्रीज नाही. म्हणजे ही अव्यवस्था आहे, अनेकांची आहे ही. म्हणजे तुमचा 1.5 करोडचा शॉप आहे, तुम्ही विकत घेतला आहे, तुम्ही किती लाखाचा माल महिन्याला विकत असाल ते मला लक्षात होतं. म्हटलं करू नका असं, अशी प्रोव्हिजन आहे. कोण आला म्हटलं तुमच्याकडे हे तुमचा कोण दुश्मन असेल त्याने काय डिपार्टमेंटला कळवलं आणि तुमच्याकडे उद्या असं वगैरे फेक कस्टमर आला तर म्हटलं तुम्ही अडचणी द्या. ॲटलिस्ट तुम्हाला ही फाईन लागेल, जी मिनिमम फाईन ती लागेल. इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट. तशाच प्रकारचे रूल्स मेड देअर अंडर. गुड सप्लाय केले विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस किंवा इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय. इथे काय केलं, इनवॉइस इश्यू केलं पण ॲक्च्युअली सप्लाय नाही केला. हे पण काय कायद्याचं उल्लंघन आहे. जर तुम्ही सप्लाय करत नसाल तर इनवॉइस इश्यूज नाही केला पाहिजे. इनवॉइस कधी इश्यू करायचा आहे, ज्या वेळेस गुड्स सप्लाय होतोय त्याच्या अगोदर. म्हणजे सप्लाय होतेच नसेल गुड सर्व्हिसेस तर इनवॉइस इश्यू करण्याचं कारण नाही. इनवॉइस इश्यू करण्याचं कारणच हे आहे की गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्यावेळेस सप्लाय केले जातील तेव्हा इनवॉइस इश्यू करायचं आहे. इश्यूज एनी टॅक्स इनवॉइस ऑर डॉक्युमेंट बाय युझिंग रजिस्ट्रेशन नंबर ऑफ अनदर रजिस्टर्ड पर्सन. बिल दिलं पण नंबर दुसरा टाकला. म्हणजे जसं आता ट्रान्सपोर्टरने सांगितलं की मी विदाऊट बिल जाणार नाही, विदाऊट ईव्ही बिल जाणार नाही. अरे आपलं 1 लाखाच्या आत आहे, मग ठीक आहे इनवॉइस द्या. त्याला इनवॉइस दिला पण नंबर दुसऱ्या टाकला. मी विदाऊट बिल माल पाठवतोय पण इनवॉइस शिवाय ट्रान्सपोर्टर गाडी घेऊन जात नाही. मग दुसऱ्याचा इनवॉइस बनवून ते टाकलं तर त्या गाडी पकडली. त्यांनी सांगितलं या माणसाने मला दिलं. काय दिसतं इथे, दुसरा नंबर टाकलाय. अशा वेळेला अशी कारवाई होईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अशा गोष्टी दिसून येतात. मग त्या ज्या काय लॉ मेकरना दिसल्या असतील त्यामुळे त्यांनी इकडे ठेवलेलं आहे. मोठी कारवाई करायची मग इन्स्पेक्शन आहे, मग तिकडे तुम्हाला सेक्शन 68 आहे, 138 ईव्ही बिल तिकडची कारवाई तिकडे होईल. म्हणजे 119, 130 तिकडे दाखवेल. पण जर का नॉमिनल कारवाई करायची आहे तर इकडे जी काय फाईन आहे 10,000 जे काय असेल ती लावून हे ह्या प्रॅक्टिसेस बंद होण्याकरता हे केलेलं आहे. हे कोण कोण चुकून करतं, कोणाला माहिती नाही म्हणून करतं, पण हे चुकीचं आहे. हे स्ट्रिक्टली फॉलो व्हायला पाहिजे. तर मग ह्या पेनल्टीज लावायच्या.
आता इथे टॅक्स इव्हेजन रिलेटेड टू TDS किंवा TCS. TDS किंवा TCS कलेक्ट एनी अमाऊंट ॲज टॅक्स बट फेज टू पे द सेम टू द गव्हर्नमेंट बियॉन्ड अ पिरियड ऑफ 3. ज्यांच्यावरती ही प्रोव्हिजन आहे TDS किंवा TCSची, त्यांनी काय केलं, कलेक्ट एनी अमाऊंट ऑफ टॅक्स but fails to pay the same to the government beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due. Collects any tax in contravention of the provision of this act but fails to pay the same to the government किती महिन्यामध्ये beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due and fails to collect tax in accordance with the provision of section 52(a) or collects an amount which is less than required to be collect. आता ह्याचा पण उद्देश काय की प्रॉपरली TDS किंवा TCS वेर टॅक्सेबल पर्सन हू हे प्रॉपर जमा झालं पाहिजे, ह्याचे पण कंप्लायन्स प्रॉपर झाले पाहिजे. फेज टू डिडक्ट टॅक्स 51(1) मध्ये आणि सप्रेसेस ही टर्नओव्हर लिडिंग टू इव्हेजन ऑफ टॅक्स अंडर दिस ॲक्ट. आपण जे ऑब्लिगेशन दिलेले आहेत ते जर का फॉलो केले नसतील, लॉ मेकरला म्हणजे हे आपण दिले सगळे ऑब्लिगेशन, हे जर फॉलो करत नसतील तर यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. जर कारवाई केली तरच ते प्रॉपर सगळं ऑब्लिगेशन फॉलो करतील, त्याकरता हे दिलेलं आहे. ITC डिस्ट्रीब्युशन, आता हे जे IED असतात, ऑफेन्स रिलेटेड टू ITC और डिस्ट्रीब्युशन ऑफ ITC, टेक्स युटिलाइज इनपुट हॅज गेट विदाउट ॲक्च्युअल रिसिप्ट ऑफ गुड्स. गुड घेतलेच नाही आणि ITC घेतात. जसं फेक बिलिंग केलं तसं यांनी बिल घेतली तशी आणि गुड्स की सर्व्हिसेस न घेता आयदर फुल्ली ऑर पार्शियली इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट आणि ITC डिस्ट्रीब्यूट केला कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 20 जो इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर्स आहे त्यांच्याकरता आहे. रिफंडसाठी फ्रॉडुलेंटली ऑब्टेन्स रिफंड ऑफ टॅक्स अंडर दिस ॲक्ट. मोठी कारवाई 73-74 मध्ये आहे, लक्षात घ्या. जर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मग तिथे घेतलं जाईल. वेर अ टॅक्सेबल पर्सन हू, आता हे बुक्स ऑफ अकाउंट्स नॉन मेंटेनन्स ऑफ, आता हे सेक्शन 35 मध्ये सांगितलं आहे की सगळं अकाउंट रेकॉर्ड करा, प्रॉपर करा. आता यामध्ये फेल्स फॉल्सिफाईज और सबस्टिट्यूट फिनान्शियल रेकॉर्ड. आता मी विदाउट बिलिंग माल घेतो, ओके, किंवा आता गुड्स घेत नाही पण मला दाखवायचे परचेस केले, म्हणजे इकडे अकाउंटिंग खोटी केली पाहिजे. गुड्स आले 20% सिमेंट जर का घेतलेलं नाही आहे, तुम्हाला दाखवायचं की घेतलं तर अकाउंटमध्ये आलं पाहिजे ना ते. मग त्याकरता इकडे falsifies or substitutes financial records or produce fake accounts or documents or furnishes any false information or return within an intention to evade payment of tax, fails to keep, maintain or retain books of accounts आणि other. चुकीची माहिती घेणं, चुकीची माहिती रेकॉर्ड करणं, मेंटेन करणं, हे सगळं यामध्ये घेतलेलं आहे. जर का आता मला खर्च वाढून दाखवायचा एखाद्या वर्क कॉन्ट्रॅक्टरला, बरोबर आहे, तर मागच्या वेळेला एकाने मला सांगितलं, म्हणतो आमच्या गावात एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तो गावामध्ये कोणी असं काय मेंटेनन्स काय करत असेल किंवा शेतामध्ये वगैरे पाईपलाईन टाकत असेल, हा म्हणतो पाईपचं बिल माझ्या नावावरती घ्या आणि माझ्या बाकीवर मी पैसे देतो, मला कॅश आणून द्या. आणि तो अशी बिलं गोळा करतो. आता तुमच्याकडे समजा 1 लाखापर्यंत काम असेल पाईपलाईनचं, तुम्हाला कोणी सांगितलं बा 5-7 लाख मी देतो, मला माझ्या नावाने बिल घे, तुम्ही मला 5,000 मिळतात ना, 5,000 तुम्ही त्याला द्याल, पण त्याचा 1 लाख तिथे खर्च वाढल्यामुळे त्याला 30% इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते, फायदा होतो. प्लस त्याला इकडे GST मध्ये 18% क्रेडिट मिळते. तो 10,000 द्यायला तयारच होणार ना. 1 लाखाचं बिल द्या, 1,18,000 आणि 10,000 तुम्हाला देतो मी. अशा प्रकारे पण लोक गोळा करतात. घेतलाय बा माल, हे कॉन्ट्रॅक्ट चाललं की ते हे पाईप वापरले. वेअर टॅक्सेबल पर्सन हू लायबल, हे कशा करताय, हे रजिस्ट्रेशन संदर्भात आहे. रजिस्ट्रेशन इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट बट फेल्स टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन आणि फर्निशेस एनी फॉल्स इन्फॉर्मेशन विथ रिगार्ड टू रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर्स आयदर ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग किंवा मग पुढे सबसिक्वेंटली. जसं मग 2 गोडाऊन आहे, मी 3रं गोडाऊन घेतलं आणि त्याची माहिती दिलीच नाही, तर अशा संदर्भामध्ये आहे. ते केव्हा मुद्दामून दिली जात नाही किंवा राहून जाते, पण राहून जरी जाते मग लक्षात आलं डिपार्टमेंटच्या, अरे खूप जण आहेत यांनी एक्स्ट्रा ॲडिशनल प्लेस घेतलेलं आहे, कुठे टॅक्स चोरी करत नाही, पण 100रातले 10 जण करत पण असतील. मग 5 जणांवरती कारवाई करा, 5 जणांकडे जाऊन बघा, माहिती चेक करा, इन्स्पेक्शन करा आणि सांगा हे तुम्ही दिलेलं नाही आहे, इकडनं माल जातो लक्षामध्ये आलेलं आहे, लावा त्याला फाईन. 2-3 फाईन लावली तर बाकीचे
100 90 जागावर येतील, 50 तरी करतील व्यवस्थित काम, आणि जे खोटं काय करतायत ते घाबरतील. बऱ्याच गोष्टी आहेत. ऑफेन्स रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज. आता बघा, आम्ही कॉलेजला असताना बघायचो, म्हणजे आता कसं जेव्हा लायसन नाही आपण गाडी चालवतो, बघायचं पोलीस आहेत का, पोलीस असेल तर तिकडे जायचं नाही, दुसरीकडून जायचं. पोलीस नाही आहे मग सिग्नल पण नाही बघायचं आणि काहीच नाही बघायचं. हे करतात ना. म्हणजे जर का कायदा बनवला आहे पण इन्स्पेक्शन कोणच करत नाही किंवा त्याला अटकाव कोणच करत नाही, तर मग सर्रास कायद्याचं उल्लंघन होणार, सगळेच करणार. त्यामुळे इथे हे उल्लंघन होऊ नये, कायद्यानुसार काम चालावं आणि टॅक्स कलेक्शन प्रॉपर व्हावं म्हणून जे ऑब्लिगेशन दिलेले आहेत, ऑब्लिगेशन जे दिलेले आहेत ITC बद्दल असो, रेट्सबद्दल असो, व्हॅल्युएशनबद्दल असो, अकाउंट बुक्स रेकॉर्ड मेंटेन करण्याबद्दल असो, हे सगळे जर का फॉलो केले तरच व्यवस्थित कायद्यानुसार टॅक्स वसूल होईल, अदरवाईज काय होणार नाही. म्हणून हे सगळं काय दिले वेगवेगळ्या ठिकाणी हे या प्रकारे तुम्हाला ट्रान्सपोर्ट रिलेटेड, डिफॉल्ट, डिलिंग इन गुड्स लायबल टू कन्फिस्केशन, इथे हे पण दिलं किंवा इनवॉइस टॅक्स ट्रान्सपोर्ट्स एनी टॅक्सेबल पर्सन विदाउट द कवर अप डॉक्युमेंट ॲज विल बी स्पेसिफाईड इन दिस पीआर. आता ही कारवाई करायची तर मग 129 करायची, हे नाही आहे, दोन्ही आहे. त्यातली कारवाई खूप लेंथी आहे आणि समजा ती कारवाई केली सापडते, सगळे गुड्स बरोबर आहेत पण काहीतरी त्यामध्ये अशा गोष्टी आहेत. बिल ऑफ सप्लाय आहे, एक्झाम सप्लाय आहे, त्यांनी एबिल नसतं पण बिल ऑफ सप्लाय बरोबर ठेवलं नाही, एक्झाम सप्लाय, काय करणार तुम्ही कारवाई. त्यात होतं 2% किंवा 25,000 विचेवर इज लोअर, ती करायची आहे काही थोडक्यात करायची, ती करायची तर सगळं इन्स्पेक्शन करा, मग सगळ्या गोष्टी करा, ते खूप मोठं होईल. मग हे सगळ्या लोकांना इन्व्हॉइस शिवाय तुम्ही पाठवायची नाही गाडी. एक्झाम सप्लाय असला तरी बिल ऑफ सप्लाय पाहिजे. Supplies, transport or stores any goods which he has reason to believe are liable to confiscation, हे पण दिले. Obstruct or prevents any officer in discharge of their duties. ऑफिसरला अटकाव केला त्याचं कर्तव्य पार पाडताना त्याच्यावरती कारवाई. Tampers with or destroys any material evidence or document, disposes of or tampers with any goods that have been detained, seized or attached under this act. असे 21 ऑफेन्सेस दुवार दिलेत. 21 टॅक्सेबल पर्सनवरती 10,000 किंवा मग टॅक्स किंवा ITC इन्वॉल्ड विच एव्हर इज हायर, जे हायर आहे तेवढं लागेल. आता एक्झाम सप्लाय करतोय आणि त्याकडे बिल ऑफ सप्लाय नाही आहे तर त्यात काय टॅक्स इन्वॉल्व नाहीच आहे त्यामध्ये, मग 10,000 होईल. GST मध्ये 10,000, GST मध्ये 10,000 विच एव्हर इज हायर म्हणाल तर. आता 1A मध्ये बघा काय दिलंय. 1A मध्ये दिलंय एनी पर्सन हू रिटेन्स द बेनिफिट ऑफ ट्रान्झॅक्शन कवर्ड अंडर सेक्शन 122(1) क्लॉज 1 मध्ये काय, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और विदाउट इनवॉइस, फॉल्स इनवॉइस. त्यानंतर इनवॉइस विदाउट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. इनवॉइस बघा, मला माझ्याकडे 2 जण आहेत, मी तुम्हाला सांगेन मला इनवॉइस द्या, गुड्स नको आहे. तुम्ही इनवॉइस दिला तुम्हाला सर्टन अमाऊंट मिळेल. ओके. आता ते इनवॉइस मी कोणाला देणार, तुम्ही A व्यक्ती आहे मी B व्यक्तीला देणार. त्याने काय पाहिजे, आता इकडे बघा सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस विदाउट इनवॉइस और इनकरेक्ट फॉल्स इनवॉइस आणि इनवॉइस विदाउट सप्लाय ऑफ गुड्स, एकाकडनं घ्यायचं दुसऱ्याला द्यायचं. एनी पर्सन जो त्यातनं मिळणारा फायदा जो आहे हा ठेवतो हे करत असताना, म्हणून हे फार सिरियस ऑफेन्स आहे. त्यामुळे हे याद घेतलेत. ITC टेकन अँड युटिलाइज विदाउट रिसिप्ट ऑफ गुड सर्व्हिस फुल्ली और पार्शियली आणि इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रेडिट ऑफ ISD, हे यात कव्हर केले. हे करण्यासाठी जो व्यक्ती बेनिफिट ठेवेल या ट्रान्झॅक्शनमध्ये अँड ॲट हुज इन्स्टास सच ट्रान्झॅक्शन इज कंडक्टेड शॅल बी लायबल टू पेनल्टी ऑफ any amount equivalent to the tax evaded or ITC availed pass on. हे त्यांनी 1A काढून स्पेसिफिकली जे लोक ह्याच्यामध्ये ॲडवाईस करतातच प्लस ह्याच्यामध्ये मदत करत हे सगळं करण्याकरता त्यांच्यावर जर का सिद्ध झालं, हे सिद्ध करणं गरजेचं आहे की हा करतो. आता एक व्यक्ती 4-5 लाख रुपये घेतो एकाकडनं, मला माहिती आहे. GST तो सगळं करतो, काम बघतो, त्याची 4 ते 5 लाख रुपये घेतो. आणि त्याचं काम हेच आहे की ठराविक पिरियडनी काय वस्तू परचेस केलेल्या दाखवायच्या, फर्निचर केलेलं दाखवायचं, काय काय दाखवायचं आणि जेणेकरून त्याला कुठं ITC द्यायला द्यायचं.
दुसऱ्याकडनं तशी खोटी बिले घ्यायची, हे सगळ्या गोष्टी ते करतात. आणि हे सगळं कायद्याच्या निकषामध्ये बसवायचं, जेणेकरून दोघांनाही फायदा, सप्लायरलाही फायदा, रिसिपियंटलाही फायदा आणि तिसरी पार्टी ह्यालाही फायदा. म्हणजे बेसिकली कसं असतं की ज्याच्याकडे B2C सप्लाय होतोय त्याला दाखवायला पाहिजे B2C सप्लाय. तर हा काय त्याला सांगतो, तुम्ही B2C सप्लाय आहे ना तर B2B दाखवा. तुम्हाला टॅक्स जमाच करायचा आहे, तुम्ही B2B मध्ये दाखवा आणि तुम्हाला मी काय अमाऊंट देतो. असं आहे ना, त्याला दाखवणं तर आहे. ऑन अकाउंटला पैसे आलेत पण ते B2C मध्ये आले, त्यांना तो टॅक्स जमाच करायचा आहे कारण त्यांनी परचेस पण केलं आहे. एखादा समजा शोरूम आहे जिकडे काय परचेस झालं आहे आणि B2C सप्लाय झाला आहे तर त्यांना तसा इनवर्ट सप्लाय थोडंफार कमी का दाखवतील पण त्यांना दाखवणंच आहे ना थोडीफार कॉस्ट कमी. मग तिकडे हे लोक मॅनेज करतात किंवा तुम्ही आम्हाला B2C सप्लाय आहे तो B2B मध्ये द्या आणि तुम्हाला मी तुमचं जे काय कमी अमाऊंट दाखवून जो फायदा होईल त्यामुळे जास्त फायदा तुम्हाला मी करून देतो. तुम्हाला टॅक्सची अमाऊंट जमा करायचीच आहे प्लस तुम्हाला खर्च सेल पण दाखवायचा आहे. किती रुपये मग ते डील करतात त्याप्रमाणे ते अमाऊंट होते आणि हे रेग्युलर चालू राहतं. आणि ज्यांना पाहिजेत इनवर्ट सप्लायमध्ये मग काय मला दाखवायचे परचेस आणि खर्च म्हणून दाखवायचा बिझनेसचा आयदर इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्स हे करतं. म्हणून हा 1A आणला 122 1A. ई कॉमर्स ऑपरेटरसाठी हा 1B आणला. ई कॉमर्स ऑपरेटरमध्ये काय आहे, ECO लायबल, ECOने त्याचं कर्तव्य पार नाही पाडलं. आता यात ECOचं काम काय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरचं काम काय की ज्याच्याकडे पैसे आले तर त्यांनी 1% अमाऊंट जमा करायची गव्हर्नमेंटकडे. अलाउ द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ थ्रू इट बाय अन अनरजिस्टर्ड पर्सन. आता अनरजिस्टर्ड पर्सनला तिथे आपण बघितलं की सेक्शन 24 मध्ये असं होतं की अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याला तिकडे ECO साठी काय करायला लागतं, ॲक्शन घ्यायला लागतं. आता ते अलाउड केलं आहे. आता कंपोजिशन डीलर पण अलाउड केलं आहे. पण पहिले काय होतं, कंपोजिशन डीलरला अलाउड नव्हतं. अदर दॅन अ पर्सन एक्झाम्प्टेड. आता काय म्हटलं आहे, अदर दॅन पर्सन एक्झाम्प्टेड फ्रॉम रजिस्ट्रेशन बाय नोटिफिकेशन. नोटिफिकेशन काढलं पण ज्यांना अलाउड केलं नाही त्यांना जर का अलाउ केलं ECOनी त्याच्या थ्रू प्लॅटफॉर्मवरून सप्लाय करायला तर ECOवरती कारवाई होईल. ओके, मी सेक्शन 24 बघाल. सेक्शन 24 मध्ये काय आहे, एव्हरी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, इथे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे. एव्हरी पर्सन हू सप्लाय हा कुठला आहे, पर्सन हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर 9(5) मधला. त्यानंतर पुढे पर्सन हू आर रिक्वायर्ड टू पे 51. हे बघा, पर्सन हू सप्लाय गुड सर्व्हिसेस ऑर बोथ ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स. रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला पाहिजे. जर ECO थ्रू सप्लाय करायचा असेल तर गुड्स किंवा सर्व्हिसेसचा ECO थ्रू सप्लाय करायचा असेल. आता जर ह्याला एक्झाम केलं नसेल नोटिफिकेशन काढून तर ह्याला अलाउ करता कामा नये ECOनी. आणि जर त्याला ECOनी अलाउ केला तर मग ECOवरती कारवाई होईल. तसंच आता हे जे अनरजिस्टर्ड पर्सन आहेत ते कंपनी डीलर आहे त्यांना अलाउ तर केलं नोटिफिकेशननी पण त्यांना अटी शर्ती काय आहेत की त्यांनी राज्याला सप्लाय नाही करायचं. allows an interstate supply of goods or services or both through it by a person who is not eligible to make such interstate supply. तिकडे त्यांना बघायला लागतं. जसं आता मी काही परचेस करत असेल तर मला सांगितलं की तुम्ही पिन नंबर तुमचा पिनकोड टाका. मी पिनकोड टाकला तर मला कळतं की ही वस्तू उपलब्ध आहे की नाही मला त्या रिजनमध्ये. तसं
जो कोण परचेस करतोय आणि जो सेल करतोय हे त्यांना कंट्रोल करायचं असतं ECOला, की कुठला माल कोणाला विकला जाईल किंवा विकला जाणार नाही. जर एखादा TV आहे, त्यांनी सांगितलं की मला ह्या 4 शेडमध्ये विकायचं आहे, मला याची वॉरंटी द्यायला जमत नाही, मग तो TV तुम्हाला 4 शेडमध्येच मिळेल. किंवा समजा महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, पण तिथे पण त्यांना काय एरियामध्येच विकायचं आहे. मी पिनकोड टाकला तर मला येतं किंवा तुम्हाला हा तुमच्या एरियामध्ये उपलब्ध नाही प्रोडक्ट. त्यामुळे हे ECOला करता येतं. त्यामुळे ECOनी जर का तसं नाही केलं, राज्याबाहेर गेलं, तर ECO लायबल आहे तिकडे पेनल्टीला. म्हणजे हे पॉसिबल आहे त्यांना, ज्या प्रकारे ते करतात त्यात त्यांना हे पण दिलं की तुम्ही जर आम्ही अलाउ करतोय की अनरजिस्टर्ड पर्सनला तो एक वेगळ्या प्रकारे त्याला प्रोसेस दिली आहे, तो रजिस्टर होईल, टेम्पररी नंबर घेईल, ती माहिती ह्याला द्यायची ECOला, मग पण तो राज्याबाहेर सप्लाय करता कामा नये. ओके. फेज टू फर्निश द करेक्ट डिटेल स्टेटमेंट टू बी फर्निश अंडर 52(4) मध्ये जो आउटवर्ड सप्लाय दाखवायचं आहे, हे सगळं करायचं आहे, ही माहिती द्यायची आहे की त्यांनी जे ऑब्लिगेशन्स आहेत त्याच्यावर ते फॉलो नाही केले ECOनी, तर मग त्याला पेनल्टी किती असेल 10,000. पण अमाऊंट इक्विव्हलंट आता हे 10,000 CGST मधले आहेत, जर IGST आलं तर 20,000 होतील. अमाऊंट इक्विव्हलंट टू द अमाऊंट ऑफ टॅक्स इन्व्हॉल्व्ड इन सच सप्लाय बीइंग मेड बाय रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन कंपोजिशन सप्लायर विच एव्हर इज हायर. किती अमाऊंट इन्व्हॉल्व आहे आणि किती त्यामध्ये 20,000 यातलं हायर जे आहे तेवढी त्याला काही पेनल्टी येईल. आता हा 122(2) बघा, मगाशी मी जो उल्लेख केला 122(2) मध्ये, एनी रजिस्टर्ड पर्सन हू सप्लाइज एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ ऑन विच एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड ऑर स्टॉट पेड, हे जे 73 मध्ये आपण वाचतो तेच आहे. हे बघा, त्यामध्ये 73 मध्ये जे वाचतो त्यामध्ये एक क्लॉजमध्ये काय दिलं, फॉर एनी पर्सन अदर दॅन द रिझन ऑफ फ्रॉड शॅल बी लायबल टू पेनल्टी 10,000. आणि हे 74 मध्ये या प्रकारे फॉर रिझन ऑफ फ्रॉड. आता हे जे आहे याचं मेकॅनिझम 74 मध्ये, म्हणजे हे जे केलं तर हे काय गुन्हा आहे हे इकडे दिलंय, मग कशा प्रकारे याची कारवाई होईल ही 74 मध्ये आहे. आणि 75 मध्ये बघाल तर एक जनरल प्रोव्हिजन कशा प्रकारे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स करायचा याचे काय एक जनरल तरतूद आहे ती त्यामध्ये पण घेणार आहोत पुढे. पण लक्षात घ्या आता हे दिलं आहे. आता ह्याच्यावरती पण काय होतं, मी यूट्यूबमध्ये काय बघितलं काय लोक बोलतात, तर ह्याच्याबद्दल एक व्ह्यू हा दिला जातो की ते मेकॅनिझम 74 मध्ये आहे. आता जर का ह्यात असं दिलं की ती काही प्रोसिजर नाही करणार, इंटिमेशन देणार नाही, टोकॉफ देणार नाही, डायरेक्ट हे वसूल करणार, मला ते वाटतं की पॉसिबल नाही. हे मेकॅनिझम इथे फक्त दिलेलं आहे की पेनल्टी आहे, अशा प्रकारे पेनल्टी लागेल आणि ती कशा प्रकारे हे इम्प्लिमेंट होईल याकरता सेक्शन 73, 74 आणि रूल जो त्याचा आहे किती मोठा 142 आहे ना रूल, त्यामध्ये ते येईल. हे आपण मगाशी घेतलं इन्स्पेक्शनचं. ठीक आहे, मी घेतले पुढे. तर हे जे आहे 122(3) मध्ये, एनी पर्सन हू ॲड्स ऑर अबेट्स एनी ऑफ द ऑफेन्सेस. आता हे 1 ते 21 बघितले ना आपण, याच्यामध्ये मी बेनिफिट घेत नाही पण मी सहाय्य करतो, अपप्रेरणा देतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही खोटं बिलिंग करा, अशा प्रकारे हे घ्या, तुम्ही शोधा आणि तुम्ही कुठनं पण घ्या, असं करता येईल तुम्हाला. यामध्ये प्रेरणा देणं, अपप्रेरणा देणं किंवा सहाय्य करणं, किंवा ह्या व्यक्तीकडून घ्या, मी त्याला नंबर दिला, ह्या व्यक्ती तुम्हाला देईल फेक बिलिंग, हे मी सहाय्य केलं, मी त्यामध्ये बेनिफिट ठेवत नाही. समजलं ना काय, डायरेक्टली मी इन्व्हॉल्व नाही आहे पण इनडायरेक्टली मी करत असेल तर मग एनी पर्सन, जी कोणतीही व्यक्ती ॲड्स ऑर अबेट्स एनी ऑफ द ऑफेन्सेस, जे 101 ते 21 मध्ये त्याला सहाय्य करेल तो व्यक्ती, acquires possession of or in any way concerns himself in transporting, removing, depositing, keeping, concealing, supplying or purchasing or in any other manner deals with any goods which he knows or has reason to believe, त्याला माहिती आहे किंवा असं कारण आहे की are liable to confiscation under this act. ओके, हे कशा करता केलं आहे,
की जे 1 ते 21 मध्ये होण्याकरता जे लोक सहाय्य करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. ते बेनिफिट ठेवत नाही, पण ते सहाय्य करतात. त्यांना माहिती आहे ज्या कोणत्याही वस्तू या अधिनियमाने किंवा त्याखाली केलेल्या नियमाने सरकार जमा करण्यास पात्र आहेत, हे न्याय असेल किंवा त्याचे मारण्याचे कारण असेल, अशा कोणत्याही वस्तूंचा ताबा मिळविल किंवा अशा वस्तू कोणत्याही वस्तूंची वाहतूक करणे, त्या हलवणे म्हणजे लोडिंग अनलोडिंग, जमा करणे, बाळगणे, लपवणे, त्याचा पुरवठा करणे, त्याची खरेदी किंवा करणे यात स्वतः किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा वस्तूंचा व्यवहार करेल त्यांच्यावरती कारवाई या कलमानुसार होईल. रिसिव्ज ऑर इन एनी वे कन्सर्न विथ द सप्लाय ऑफ एनी अदर मॅनर. तर हे जसं गुड्ससाठी आहे तसं हे सर्व्हिससाठी इथे पण नोज किंवा रिझन टू बिलीव्ह आर इन कंट्रव्हेन्शन ऑफ एनी प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर रूल देअर एंड. फेल्स टू अपियर बिफोर द ऑफिसर ऑफ सेंट्रल टॅक्स. समन इश्यू केल्यावरती हजर होत नाही. चौकशी करताना पुरावा देण्याकरता किंवा कागदपत्र तयार करण्याकरता उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले असता राज्य सरकार अधिकाऱ्यापुढे उपस्थित राहणं कसूर करेल. आणि फेल्स टू इश्यू इनवॉइस इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर फेल्स टू अकाउंट फॉर इनवॉइस इन दिस बुक्स ऑफ अकाउंट. हे कोणाकरता एनी पर्सन शॅल बी लायबल टू पेनल्टी विच मे एक्सटेंड टू ₹25,000. हे आहे. ही टॅक्स पेअरवर नाही आहे, ही जे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याच्या लोकांकरता कारवाई करण्यात आली म्हणून ते एनी पर्सन दिलेलं आहे. कोणावरती पण लागू होईल. जो बेनिफिट ठेवेल त्याच्याकरता 122 कुठला बघितला सांगितलं मी तुम्हाला 1A. हा 1A हक्का आणावा लागला कारण की ह्यामध्ये बेनिफिट ठेवतात आणि हा खालचा फक्त जे इन्व्हॉल्व आहेत त्यामध्ये ते करण्यामध्ये पण ते बेनिफिट ठेवत नाही त्यांच्यासाठी शॅल बी लायबल टू पेनल्टी 25,000. छोटे एक्झाम्पल आहे ह्याच प्रकारे. हा 142 रूल आहे. आता हे तुम्ही बघाल 122, 52, 73, 74, 76, 123. आता मी 122 सांगतोय म्हणून हे मी पहिले आणलं इकडे. मग सगळ्याकरता हीच प्रोसिजर आहे. नोटीस द्या पहिले, ही पद्धत आहे. शो कॉज द्या, मग तो आपलं म्हणणं मांडेल. जर त्याला म्हणणं असेल की बाबा मी ह्यात काही इन्व्हॉल्व नाही, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे, तुमचा गैरसमज झाला आहे, मी असं काही करत नाही, मग 122 प्रमाणे त्याला पहिले काय जाईल नोटीस जाईल DRC 01. आणि मग पुढे आता 1A वगैरे ह्यात जात नाही. ओके, हे 73-74 मध्ये जातं. हे 129 मधलं आपण बघितलं, हे जे आहे हे सगळं भाग त्यातला आहे. पहिले त्याला नोटीस पाठवायची, मग त्याला समरी पाठवायची DRC 07 किती टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी आहे. पहिले शो कॉज, मग त्यानंतर काय पुढे तो काय हालचाल करेल त्यावर डिपेंड आहे. त्यांनी उत्तर दिलं शो कॉजला, सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर विषय संपेल, अदरवाईज पुढे त्याला ऑर्डर जाईल आणि मग पुढे त्यांनी पेमेंट केलं तर ठीक आहे, पुढे तीच नोटीस फॉर रिकव्हरी असेल. तर हे कोणाकरता आणलं 122A? हां, हे अमेंडमेंट होऊन आलं ना 122A. आता इथे आहे ना तुम्ही बघाल एक नोटिफिकेशन आहे. एक नवीन प्रोसिजर आणली गेली कोणाकरता? डिटेल्स ऑफ पॅकिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द गुड्स
मेन्शन इन शेड्यूल टू धिस नोटिफिकेशन शॅल फर्निश डिटेल्स ऑफ. त्या पॅकिंगविषयी माहिती द्यायची, त्याकरता काय फॉर्म आणले, त्या फॉर्ममध्ये ही माहिती द्यायची. कोणाला द्यायची बघा, पान मसाला, टोबॅको, हे जे प्रोडक्ट आहेत, यांना गुटखा वगैरे आहे, हे सगळे जे प्रोडक्ट आहेत, हे जे एक्सचेंज कोड दिलेत, यांनी काय द्यायची, पॅकिंग मशीन विषयी माहिती द्यायची. आणि त्याकरता वेगवेगळे फॉर्म दिलेत. पॅकिंग मशीन परचेस केलं, पॅकिंग मशीन विकलं, किती मशीन आता आहेत त्याची माहिती द्या. मग नवीन मशीन घेतलं, नवीन मशीनची माहिती द्या. एक्झिस्टिंग किती आहेत, न्यूली ॲडेड किती आहेत, अमेंडमेंट टू द डिटेल्स ऑफ मशीन, सगळे दिलेले आहेत. या फॉर्ममध्ये त्यांना माहिती द्या. डिस्पोजल ऑफ द पॅकिंग मशीन, हे सगळी माहिती द्यायची. ओके. कोणाकरता, जे हे नोटिफाईड गुड्स आहेत त्यांच्याकरता. आता ही स्पेशल प्रोसिजर आहे. ह्याच्याकरता काय केलं त्यांनी, 148ची पॉवर वापरली. सेक्शन 148मध्ये अशा प्रकारे वेगळी प्रोसिजर द्यायची असेल तर सेक्शन 148 आहे. इथे पॉवर आहे की बघा, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड सेफगार्ड ॲज मे बी प्रिस्क्राइब नोटिफाय सर्टन क्लासेस ऑफ रजिस्टर्ड पर्सन अँड द स्पेशल प्रोसिजर टू बी फॉलोड बाय सच पर्सन. ह्या पॉवरप्रमाणे त्यांनी काय केलं की हे करायला सांगितलं यांना की तुम्ही करा. जे मॅन्युफॅक्चरर असतील ह्या गुड्समध्ये त्यांच्याकरता पॅकिंग मशीनची इन्फॉर्मेशन द्यायची. हे लाखोची जाहिराती करतात, वेगवेगळ्या फिल्म स्टारना त्यामध्ये घेतात, तर ह्यांची विक्री किती आहे एवढी दाखवतात, तेवढी तर दिसत नाही. एवढं प्रॉफिट दाखवतात, मग तुमच्याकडे मशीन्स किती आहेत ते पॅकिंग करायचे, एवढ्या मशीनची गरज काय, प्रश्न हा विचारता येईल ना. मग की तुम्ही जेवढा सेल दाखवता, जेवढा सप्लाय दाखवता, त्यामध्ये तुम्ही जेवढी विक्री दाखवता तुलनेमध्ये तुमच्याकडे काय, रॉ मटेरियल फेक बिलिंग होईल, सगळं फेक बिलिंग होईल. पण त्यांना मशीन ते घ्यायला लागतील ना एक्झॅक्टली पॅकिंग तेवढा माल करण्याकरता. मग जर का तेवढ्या मशीन ते घेत असतील, दरवर्षी वाढवत असतील, त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. त्यांना हे ऑब्जेक्शन दिलं. आता हे ऑब्जेक्शन दिलं तर अगोदर काय अशा प्रकारचा लॉ मेकरच्या लक्षामध्ये आलं नव्हतं, किंवा जे लोक काम करतात की इथे आपल्याला टॅक्स चोरी आहे हे लक्षात आल्यानंतर मग आता हे ऑब्जेक्शन जसं केलं जाईल, हे ऑब्जेक्शन फॉलो नाही केलं तर पेनल्टी प्रोव्हिजन कुठे आहे, ती नव्हती. म्हणून मग त्या संदर्भातली अमेंडमेंट जी आहे ती इकडे केली 122A मध्ये. पेनल्टी फॉर फेल्युअर टू रजिस्टर सर्टन मशीन्स यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स ॲज पर स्पेशल प्रोसिजर. तर त्या नोटिफिकेशनमध्ये ज्यांना सांगितलं गेलं आहे की तुम्ही त्या मशीनविषयी माहिती द्या, पॅकिंग मशीनविषयी, ते देत नसतील तर त्यांची पेनल्टी प्रोव्हिजन इथे आहे. कशा प्रकारे आहे बघा. आता इकडे नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन धिस ॲक्ट, कुठे काही सांगितलं तरी इथे ह्या स्पेशल प्रोसिजरप्रमाणे वेअर एनी पर्सन हु इज, जो ते करतोय मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स, स्पेशल प्रोसिजरमध्ये दिलेलं आहे. नोटिफिकेशनमध्ये आपण आता काढून मला दाखवलं मी. रजिस्ट्रेशन ऑफ मशीन, त्या मशीनची माहिती द्यायची आहे. त्यांच्याकरता जे ऑब्लिगेशन आहे, ही शॅल इन ॲडिशन टू एनी पेनल्टी दॅट इज पेड ऑर पेबल बाय हिम अंडर चॅप्टर 15 डिमांड अँड रिकव्हरी ऑर एनी अदर प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर be liable to pay penalty equal to an amount of rupees 1 lakh for every machine not so registered. 1 lakh not so registered हे liable to pay असतील. पुढे in addition to the penalty 122(1)(a every machine not so registered shall be liable to seizure and confiscation. ती सीज करता येईल हा अधिकार आहे, आणि ती परत जप्त करता येईल हा पण अधिकार आहे. प्रोव्हाइडेड दॅट, काय म्हणतात परत पुढे ते की provided that such machine shall not be confiscated where the penalty so imposed is paid. म्हणजे पहिले तिकडे जा, इन्स्पेक्शन करा, मशीन दाखवलेलं नाही आहे, सीज करा, आणि त्यांना त्या प्रकारची कारवाई केल्यानंतर ते भरत असतील जर का, इज पेड शॅल नॉट बी कन्फिस्केटेड, मग ती जप्त केली जाणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला काय जप्त करण्यात इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट काय आहे की तुम्ही मशीनविषयी इन्फॉर्मेशन द्या, आणि ती नाही दिली तर पेनल्टी आणि जप्ती हे का ठेवलं आहे, त्यांच्यावरती एक दबाव निर्माण करण्यासाठी की तुम्ही मशीनची माहिती द्यावी. त्यांनी एकदा का मशीनची माहिती दिली तर मग तेवढ्या मशीन त्यांना लागत आहेत, तेवढं पॅकिंग ते करतायत.
तो सप्लाय त्यांना दाखवायला लागेल आणि तो दाखवला का त्यावर त्या टॅक्स त्यांना जमा करायला लागेल. म्हणजे जितक्या मोठ्या प्रमाणात ते आता विदाऊट बिल माल पाठवत असतील ते प्रमाण काहीतरी कमी होईल, काही टक्क्याने तरी कमी होईल. जसं मी तुम्हाला सांगतो ही प्रोविजन का आली, त्यांचे पण ॲडवायझर असतील ते सांगतील की बाबा हे तुमची जे काय विदाऊट बिल माल पाठवत आहे तेवढा दाखवत नाही गव्हर्नमेंटला, आता तुम्हाला हे कळवायचं आहे जेणेकरून तुम्ही तेवढा मशीन तुम्हाला का लागतात हे तुम्ही स्पष्टीकरण द्या, एक्सप्लेन करा. तुम्ही करू शकणार नाही. हे तुम्हाला कुठेतरी सप्लाय जस्टिफाय करायला लागेल की एवढ्या मशीन्स आहेत म्हणजे आम्ही एवढं सप्लाय करतो. आम्ही 3 शिपमध्ये काम करत नाही, 1 शिपमध्येच काम करतो, तर तरी पण ते काहीतरी जुळलं पाहिजे ना. एकशे 23 हे 24 तुम्हाला मगाशी दाखवलं तिकडे की माहिती द्यायची आहे 150 मध्ये, ती दिली नाही तर मग तो पर्सन हू इज रिक्वायर्ड टू फर्निश इन्फॉर्मेशन रिटर्न अंडर 150 मध्ये. म्हणजे बँका, इन्शुरन्स कंपन्या, आणखीन वेगवेगळे जे काय असे आहेत एजन्सीज त्यांच्याकडनं माहिती घेतं जीएसटी डिपार्टमेंट की माहिती द्या आम्हाला. बँकेला कळवलं की तुमच्या करंट अकाउंटमध्ये 40 लाखाच्या वरती अमाऊंट कोणाची आलेली आहे का या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये, ते यादी द्या आम्हाला. त्यानुसार मग ट्रान्झॅक्शन आहे का, म्हणून बँका विचारतात करंट अकाउंट पाहिजे, जीएसटी नंबर द्या. कारण की ही अशा प्रकारे पुढे त्यांना माहिती द्यायला लागते. आम्ही नंबर घेतलेला आहे तर बँकांना हे नकोच आहे, जीएसटी नंबर नाही आहे आमच्याकडे अकाउंट काढूच नका पहिले तुम्ही. म्हणून मग काय केलं, ॲप्लिकेशन करताना तिकडे बँक डिटेल्स जे होते तो कॉलमच काढून टाकला. आणि आता काय केलं आहे की जर का मी नंबर काढला आणि मी बँक डिटेल्स भरले नाही तर मला जीएसटी नंबर भरता येत नाही. सर्टिफिकेट घ्या आणि बँकेत जा, सर्टिफिकेट दाखवा, जीएसटी नंबर द्या, बँक अकाउंट ओपन करून देईल आणि मग काय होईल तिकडे नंबर मिळेल. बँकांना पण हे त्रासदायक झालं की आमच्याकडे माहिती नको तर आम्ही करंट अकाउंटला नंबर असल्याशिवाय देतच नाही. मोठ्या मोठ्या बँकांना असं केलेलं आहे पॉलिसी आणि मग व्यापाराचा प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून मग रजिस्ट्रेशन करताना बँक डिटेल टाकण्याचा जी तरतूद होती ती त्यांनी रूलमध्ये चेंज केली की बँक नका भरू, बाकीची माहिती भरा आणि नंबर आल्यानंतर GSR-1 भरण्यापूर्वी आता बँक डिटेल भरायला लागतात. आणि पूर्वी केलं होतं की जर का ते तुम्ही नंबर नाही बँक डिटेल नाही भरले तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल, सस्पेंड होईल. पण तरी पण लोक काय करत नाही. मग ती कारवाई करण्यापेक्षा पोर्टललाच लॉक केला. आता लॉक केलं आहे. आता मी एखादा नंबर काढला जरा बोललो बँक डिटेल भरायचे तिकडे, हां देतो, 2 दिवस थांबा. 15 दिवस झाले, GSR-1 त्याला नोटीस गेली, GSR-1 भरलं नाही, मला मेसेज पाठवतो पण तुम्ही भरू शकत नाही. मी बँक डिटेल द्या, मग काय होईल तुमच्याकडे तुम्हाला पुढे GSR-1 तरी फाईल करता येईल. आणि जोपर्यंत करत नाही नीरज करायचं आहे म्हटलं, अजून आपण काम सुरू केलं आहे, नवीन नंबरवरती काम सुरू करायचं आहे म्हटलं 20 रुपये तुम्हाला फाईन लागणारच आहे, लेट फीज लागणारच आहे जेव्हा करू तेव्हा. पण असं आहे. त्यामुळे बँकांनी काय केलं, एक जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांना द्यावी लागते आणि मग त्यांनी दिली नाही तर पेनल्टी आहे 100 रुपीज फॉर ईच डे आणि पुढे मॅक्झिमम किती असेल 5,000. आणि 124 मध्ये इफ एनी पर्सन रिक्वायर्ड टू फर्निश एनी इन्फॉर्मेशन और रिटर्न अंडर सेक्शन 151 आकडेवारी सादर करणं. आकडेवारी काय ती विदाउट रिजनेबल कॉस्ट फेल्स टू फर्निश सच इन्फॉर्मेशन और रिटर्न, त्यांच्याकरता पेनल्टी 151 मध्ये किती असेल, willfully furnishes or causes to furnish an information or return which he knows to be false, चुकीची दिली he shall be punishable with a fine which 10,000 आणि in case of continuing offenses to further fine 100 रुपये for each day, maximum 25. 150 151 मध्ये डिपार्टमेंट काय करतं, माहिती मागवतं, हे आपण बघितलं होतं. 150 मध्ये ऑब्लिगेशन टू फर्निश इन्फॉर्मेशन रिटर्न आणि 151 मध्ये पॉवर टू कॉल फॉर इन्फॉर्मेशन. हे सगळं कशा करायला लागतं, एव्हिडन्स गोळा करायचे आहेत ना. कोणी टॅक्स चोरी करतोय, चुकीचा ITC घेतोय, विदाऊट माल बिल घेतोय आणि विदाऊट गुड्स बिल देतोय, हे सगळं कसं करणार. म्हणून माहिती कलेक्ट करायला लागते, इन्फॉर्मेशन लागते, त्याकरता हे तरतुदी आहे. 125 मध्ये काय आहे, जसं बघा आता एक रूल 18 आहे. रूल 18 मध्ये काय दिलंय आठवत आहे का, रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो बोर्ड असतो टॅक्सपेअरचा त्यांनी बोर्डवरती GST नंबर टाकला पाहिजे
आणि GST नंबर पण बरोबर टाकला पाहिजे, आहे ना. रूल 18मध्ये आहे. आता आपण जे 21 ऑफेन्स वाचले त्यामध्ये जर एखाद्याने बरोबर नंबर टाकला नाही त्याच्यावरती काय कारवाई करणार. 21 ऑब्लिगेशन दिलेलं आहे ते ऑब्लिगेशन फॉलो नाही केलं, कुठला रूल फॉलो नाही केला. डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर ऑन द नेम बोर्ड नाही केलं आहे, तर मग त्याच्यावरती पेनल्टी लावण्याकरता जिकडे कुठे एनी पर्सन हू कॉन्ट्राव्हेंट्स एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर एनी रूल, कुठला तरतूद किंवा नियम फॉलो नाही केला. रूल म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक ऑब्लिगेशन आहे, त्यांनी फॉलो नाही केलं, मेड देअर अंडर फॉर विच नो पेनल्टी इज सेपरेटली प्रोव्हाइडेड फॉर इन दिस ॲक्ट, कुठे दिलेलं नाही आहे, तर शॅल बी लायबल टू अ पेनल्टी विच मे एक्सटेंड. इथे काय म्हटलं, मे एक्सटेंड, म्हणजे इथे किती लावावी, ही प्युअर आहे. 10,000 लावा, 20,000 लावा, 5,000 लावा, मॅक्झिमम किती, मे एक्सटेंड टू 25,000. CGSTमध्ये एवढेच, HGSTमध्ये तेवढेच. जिकडे कुठे सेपरेटली स्पेसिफाय केलेलं नाही आहे, जसं आता मुवमेंट ऑफ गुड्स आहे बघितलं आपण, तिकडे 129 दिलेलं आहे. गुड्स लायबल फॉर कन्फिस्केशन कधी असेल त्यानुसार त्याला पेनल्टी किती दिलेलं आहे. जिकडे कुठे पेनल्टी दिलेलं नाही आहे या कायद्याच्या तरतुदीमध्ये किंवा नियमामध्ये, तर त्याला किती पेनल्टी लावली जाऊ शकते, किती रुपयापर्यंत, हे 125मध्ये जनरल पेनल्टी. तर 126 बघा, जनरल डिसिप्लिन रिलेटेड टू पेनल्टी. अशा प्रकारे पेनल्टी लावावी याविषयी काय अनुशासन किंवा डिसिप्लिन आहे हे याद दिलं आहे. द लिव्ही ऑफ पेनल्टी इज सब्जेक्ट टू अ सर्टन डिसिप्लिनरी रिजिम विच इज बेस्ड ऑन ज्युरिस्प्रुडन्स, न्यायशास्त्र. म्हणजे काहीतरी तत्व असावीत, काहीतरी नियम असावेत, म्हणजे ज्याला अधिकार दिला आहे त्यांनी आपला अधिकार कशासाठी आणि का वापरायचा हे त्याला पण माहिती पाहिजे. की आपण व्यवस्था बनवण्याकरता कायदा केला आहे आणि काही कारणामुळे काही लोक व्यवस्था पाळू शकत नसतील तर त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई करायची याविषयी तेही तरतूद सांगते. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला पेनल्टी लावायची आहे त्यावेळेस पहिले ज्याच्यावर पेनल्टी लावायची त्याचं बोलणं ऐकून घ्या, तुझं काय म्हणणं आहे, तुझ्यावरती पेनल्टी का लावू नये. अँड प्रिन्सिपल गव्हर्निंग इंटरनॅशनल ट्रेड अँड ॲग्रीमेंट्स, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि करार नियंत्रित करणारी तत्वे. तर हे काही असे पॉईंट दिलेत त्यांनी, त्यानुसार पेनल्टी लेवी झाली पाहिजे. नो पेनल्टी टू बी इम्पोज फॉर मायनर ब्रीच. तर कशाला म्हणायचं मायनर ब्रीच, कायद्याचं उल्लंघन जे आहे, किरकोळ भंग. किरकोळ भंग कशाला म्हणणार. आता जर फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन अ ब्रीच शॅल बी कन्सिडर्ड ॲज मायनर ब्रीच इफ द अमाऊंट ऑफ टॅक्स इन्व्हॉल्ड इज लेस दॅन 5,000 आणि an omission or mistake in documentation shall be considered to be easily rectifiable if the same is an error apparent on the face of record. आता एक मी पुस्तक वाचतोय, या पुस्तकामध्ये एक संतांचं दिलं आहे, जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला, त्यातला एक आकडा आहे ना तो मागे पुढे झाला, त्यांच्या मृत्यूनंतर जन्म झाला असं दिसतं त्यामध्ये. एक आकडा मागे पुढे झाल्यामुळे जे 19 आहे तो 91 झाला, तर आकडा बदलला ना. जन्म समजा 1819चा जन्म असेल आणि मृत्यू जर त्यांचा असेल बाबा 1892. आता इकडे जर का आहे 1800, समजा इकडे तुम्ही याल 19. आता हे 1800 जर का 91 झाले, 1891 ते 1879 कसं पॉसिबल आहे. इथे समजलं मी असं काय झालं, मला कळलं हे 1819 आहे आणि हे 1875 असं आहे. मी वाचलं मला कळलं की ते बहुतेक काय झालं, नंबर मागे पुढे झाला, टाईप करताना असं झालं. तर तुम्ही ह्याला काय म्हणू शकता, ॲन ओमिशन ऑर मिस्टेक इन डॉक्युमेंटेशन शॅल बी कन्सिडर्ड टू बी इझिली रेक्टिफिएबल इफ द सेम इज अन एरर अपीअर्ड ऑन द फेस ऑफ रेक. कळतं, समोरच कळतं हे आकडा मागे पुढे झालेला आहे. इथे काय असा उद्देश नाही आहे की टॅक्स इव्हेजन करणं. तर हे काय मायनर ब्रीचमध्ये येईल. एकतर अमाऊंट किती आहे, लेस दॅन 5,000. नो पेनल्टी, टॅक्स इंटरेस्ट घेऊ शकता, पेनल्टी लावू लागतात. नो ऑफिसर अंडर दिस ॲक्ट शॅल इम्पोज एनी पेनल्टी फॉर मायनर ब्रीचेस ऑफ टॅक्स रेग्युलेशन्स ऑर procedural requirements and in particular or
an omission or mistakes in documentation which is easily rectifiable and made without fraudulent intent or gross negligence. इथे कोणतीही लबाडी करण्याचा हेतू नाहीये आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळे न केलेले असे कोणतीही वगळणूक किंवा चूक यासाठी कोणतीही शास्ती लागणार नाही. ओके. 5,000च्या वरती असेल तर मग ते लावू शकतो. हां, मग अमाऊंट ऑफ टॅक्स 5,000 पर्यंत असेल तरच म्हणतात. हां, तेच तर त्यालाच म्हणायचं ना मायनर ब्रीच. म्हणून मी पहिलं ते घेतलं ना की नो ऑफिसर अंडर दिस ॲक्ट शॅल इम्पोज एनी पेनल्टी फॉर मायनर ब्रीच. कशाला म्हणायचं मायनर ब्रीच ते दिलं त्यांनी. हे स्पष्टीकरण आहे एक्सप्रेशनमध्ये की 5,000च्या आतमधली अमाऊंट असेल तर टॅक्स इंटरेस्ट घ्या, तुम्ही पेनल्टी लावू नका. तर पेनल्टी इम्पोज हे मी एक्झाम्पल दिल्यावरती मी बघितलं तुम्हाला कळेल. द पेनल्टी इम्पोज अंडर दिस ॲक्ट शॅल डिपेंड ऑन द फॅक्ट्स अँड सर्कम. लावलेली शास्ती प्रत्येक प्रकरणाची तथ्य व परिस्थिती यावर अवलंबून असेल आणि ती भंगाचे प्रमाण व तीव्रता याच्याशी अनुरूप असेल. किती लावावी, जिकडे दिलेलं आहे की अप टू 25,000 किती लावायची. आता जिकडे दिलेलं नाही असं फिक्स अमाऊंट आहे. एक पहिलं काय अपॉर्च्युनिटी, नो पेनल्टी शॅल बी इम्पोज ऑन एनी पर्सन विदाउट गिविंग हिम अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. चोकॉन नोटीस द्या, प्रॉपर हिअरिंग, मग पुढे जाईल. द ऑफिसर अंडर दिस ॲक्ट शॅल वाईल इम्पोजिंग पेनल्टी इन अन ऑर्डर फॉर अ ब्रीच ऑफ एनी लॉ रेग्युलेशन्स और प्रोसिजरल रिक्वायरमेंट स्पेसिफाय द नेचर ऑफ ब्रीच अँड ॲप्लिकेबल लॉ. म्हणजे कुठला सेक्शन कुठल्या रूलनुसार उल्लंघन झालं आहे म्हणून काय पेनल्टी आहे, म्हणजे त्याला स्वरूप कळलं पाहिजे. ज्यावेळी कायद्याचा विनियमांचा किंवा कार्यपद्धती विषयक आवश्यकतांचा भंग केल्यामुळे शास्ती लागत येते त्यावेळेस कर प्राधिकारी भंगाचे स्वरूप ज्याखाली सेक्शन किंवा रूल शास्तीची रक्कम ही स्पेसिफाय केलेली आहे तो लागू असलेला कायदा हे सगळं त्यात दिलं पाहिजे. म्हणजे कुठल्या ऑब्लिगेशन मी फॉलो केलं नाही, कुठल्या सेक्शननुसार कुठल्या रूलनुसार म्हणून मला कुठल्या सेक्शननुसार पेनल्टी लावली जाते हे जर क्लिअर आहे म्हणजे हे कायद्यानुसार चाललं आहे. मी तो कायदा मोडला म्हणजे मी तिकडे त्या दंडास पात्र आहे, ॲज अ टॅक्सपेअर हे मला कम्युनिकेट झालं तर मला मग टॅक्स द्यावाच लागेल. पण कुठेही काही मेन्शन न करता मला माहितीच नाही की मला काय होईल पेनल्टी, मग हे बेकायदेशीर होईल की नाही होईल. कायद्याने जे अधिकार दिले पीओनी त्यानुसार तो आपलं काम करतोय, पण जरी ते करत असला तरी कुठला नियम किंवा कुठली तरतूद फॉलो केलेली नाही आहे त्याचा सेक्शन किंवा रूल मेन्शन केला पाहिजे. आता ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वतःहून नियमाचा भंग झाल्याबद्दल म्हणजे पीओला ऑफिसरला कळण्यापूर्वीच स्वेच्छेने कर कायदे नियमन किंवा कार्यपद्धती विषयक अटी किंवा भंगाबाबतच्या परिस्थितीचे प्रगटीकरण की सांगितलं हे माझ्याकडनं चुकीचे झाले तर मग त्या व्यक्तीवरील शास्ती निश्चित करताना ती कमी करण्याचा संभाव्य घटक म्हणून उपस्थिती विचार केला. किती लावायचा हा स्वतःहून सांगतोय त्याकडनं चूक झालेली आहे, कायदा यांनी मोडलेला आहे. आता बऱ्याच वेळा असं की UV बनवलंच जात नाही, मालटा गेला UV बिल नाही बनवलं, काहीतरी तिथे प्रॉब्लेम होता, इंटरनेट नव्हतं, UV बिल नाही बनवलं गेलं, ते गुड्स गेले. द PO may consider this fact as an mitigating factor when quantifying a penalty for that person. आणि आता इथे जर का हे दिलेलं आहे की तुम्ही विचार करा पण फिक्स अमाऊंट दिली आहे, द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल नॉट अप्लाय. केव्हा अप्लाय होणार नाही, हे जिकडे मे एक्सटेंड आहे तिकडे लागू होईल, पण जिकडे फिक्स दिलेलं आहे फिक्स सम किंवा फिक्स पर्सेंट दिले तिथे काय कमी होणार नाही, जी पेनल्टी लागेलच. ते पेनल्टी लावायची असेल लावली जायलाच पाहिजे असेल तर मग ती पेनल्टी लागेल जिकडे ती फिक्स अमाऊंट आहे किंवा फिक्स पर्सेंटेज. हे 126 आहे. ओके, म्हणजे एक आपण कुठल्याही असं शत्रुत्व भावनेने किंवा वाईट भावनेने पेनल्टी लावली जात नाही. व्यवस्था ठेवणं
हे त्या अधिकाराचं काम आहे, म्हणून तो एक करतोय हे त्याला भान असला पाहिजे. आणि कशा प्रकारे लावायचं, एक त्यात दिलेलं अधिवेशन आहे ते पाळून ह्या प्रकारे, आणि अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन करून त्याला विचारावं, तू हे केलं आहे त्याबद्दल हे तुला लागू आहे, तुझं काय म्हणणं आहे. मग तो त्याच्या ॲडवायझरला विचारेल की कायद्यानुसार ही पेनल्टी योग्य आहे, तो आपलं उत्तर देईल. किंवा चुकीची म्हणजे डिपार्टमेंटला गेली असेल तो सांगून देईल की तुम्हाला ही चुकीची माहिती मिळेल, मी असं केलेलं नाही आहे. मग त्याच्या कम्युनिकेशन नंतर मग पुढची कारवाई होईल. एकशे 27 मध्ये पण अशा प्रकारे बघ, आता कसं होतं की असेसमेंट नॉन फायलर्सचं आहे 65 मध्ये, अनरजिस्टर्ड पर्सन करता कारवाई होऊ शकते सेक्शन 63 मध्ये. समरी असेसमेंट बघितलं आपण 64, 73 आहे, 74 आहे, 129 आहे, 130 आहे. इथे स्पेसिफिकली दिलेलं आहे काय कारवाई करायची. वेअर द PO इज ऑफ द व्ह्यू दॅट अ पर्सन लायबल टू पेनल्टी अँड द सेम इज नॉट कवर्ड अंडर एनी प्रोसिडिंग अंडर द फॉलोइंग प्रोव्हिजन्स नेमली. आता हे कव्हर होत नाही या इथे एखाद्या व्यक्तीवरती कारवाई करायची आहे, पर्सन इज लायबल टू पेनल्टी आहे, एखाद्या पर्सनला पेनल्टी लावायची आहे, पण त्याची पॉवर या सेक्शनमध्ये नसेल तर 127 मध्ये ही पॉवर आहे की PO इज ऑफ द व्ह्यू दॅट सच पर्सन इज लायबल टू पेनल्टी, ही मे इश्यू अन ऑर्डर लिव्हिंग सच पेनल्टी आफ्टर गिव्हिंग अ रिजनेबल अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. हे नेहमी येणार, नैसर्गिक न्याय देतो आहे. एखाद्या पर्सनवरती पेनल्टी लावायची आहे पण ती लावण्याची पॉवर सेक्शन 62, 63, 64, 73, 74, 119, 130 नाही आहे. तर 127 पॉवर देतो की तिकडे तो व्यक्ती जो इन्व्हॉल्व आहे टॅक्स इव्हेजनमध्ये त्याला तुम्ही पेनल्टी लावू. ही मे इश्यू अन ऑर्डर आणि अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड येईल. सेपरेट नोटीस अँड ऑर्डर विल बी इश्यूड फॉर इम्पोजिंग ऑफ पेनल्टी इफ ऑफेन्स नॉट कवर्ड अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन लिस्टेड अबोव. लक्षात. आता तुम्ही हेही ऑब्झर्व करा की तुमच्याकडे ज्या कारवाया होतात त्यामध्ये कुठे 127 हा सेक्शन कुठे रेफर केला आहे का. म्हणजे काय होईल, तुमच्या लक्षात राहील की कुठल्या सेक्शननुसार कुठली कारवाई कुठल्या परिस्थितीत केली जाते. आता हे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे, लक्षात घ्या. मी काय, माझं काम काय, फक्त दिलेले नियम सांगणं, सेक्शन सांगणं, फॉर्म आहे ते सांगणं, कुठल्या परिस्थितीमध्ये कसं काय केलं जातं हे मला जेवढं कळतं आहे तेवढं तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्ही आता आणखीन माहिती घ्याल, जोपर्यंत हे सगळं आत्ता आपण घेतोय दादा आहे ते लक्षात आहे तोपर्यंत तुम्ही कराल तर तुमच्या हे डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. आणि तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा कारवाईमध्ये भाग घ्याल तर तुम्हाला काय चाललं आहे कळेल. आणि जसं काळ जाईल तुम्हाला कळेल की नक्की आपल्याकडे काम काय चालतं. जसं आपण जे बेसिक प्रोव्हिजन बघितल्यात, टेक्निकल प्रोव्हिजन हे सप्लाय, मग पुढे टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, ITC, रजिस्ट्रेशन, अकाउंट रेकॉर्ड्स, रिटर्न वगैरे हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल. परत वाचायला लागेल, वाचायला तर क्लिअर होईल, पण कशा करता काय करतोय आपण कशासाठी आहोत हे तुम्हाला पहिले क्लिअर झालं पाहिजे. मी त्या दिवशी तुम्हाला सांगतो. ज्यांना एक्झाममध्ये असतं त्यांना वेगळ्या प्रकारे सांगायला लागतं. जे अकाउंटंट वगैरे आहेत त्यांना हे फॉलो करा, त्यांना त्या प्रकारे सांगायला लागतं. तुम्ही वेगळ्या परिस्थितीत काम करताय त्यामुळे तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने सांगतो, लक्षात घ्या. आता हे 128 आहे. याच्यामध्ये जी लेट फीज लावली जाते सेक्शन 47 मध्ये, आणि ही पेनल्टी आहे ती कमी करायची असेल इथे पॉवर नाही आहे. जे 100 रुपये पर डे लेट फीज होती ती कमी करायची पॉवर 147 नाही आहे. तर सच क्लास ऑफ टॅक्सपेयर अँड अंडर सच मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेस वेव ऑफ फुल किंवा पार्ट कुठली पेनल्टी वेव ऑफ करायची असेल याच्यामधली तर त्याची पॉवर कुठे आहे, या सेक्शन 128 मध्ये आहे. शास्ती किंवा फी किंवा दोन्हीचा अधित्याग करण्याचा अधिकार जो पॉवर आहे कमी करतो इथे. लेट फीज घेण्याची पॉवर कुठे आहे, सेक्शन 47 मध्ये. मग नोटिफिकेशन काढून ती 100 रुपयाची पर डे टॅक्स असेल तर 50 रुपीज केलेली आहे, आणि एक्झाम सप्लाय म्हणजे काय टॅक्स नसेल केला, नील रिटर्न असेल तर मग तिकडे 20 रुपये पर डे या प्रकारे लेट फीज केली, ती कमी केली गेली. अदरवाईज सेक्शन 47 मध्ये 100 रुपये पर डे लेट फीज आहे. आता हा जो 128 आहे मी आत्ता घेणार नाही आहे, हा मला
प्रॉपरली डिस्कस करायचं आहे. 2 मिनिटात काय होणार नाही, आपला हो झाला 1 तास, झाला 1 तास अप्रॉक्सिमेटली, झाला 1 तास. ओके, आता मी हा वेगळ्या क्लासमध्ये घेईन. याची आता जी नोटीस काढल्यात गव्हर्नमेंटनी डिमांड रेस 73, आणि मग हे याच्यामध्ये हा नवीन तरतूद केली. याच्यामध्ये काय केलं आहे की tax is payable where any amount of tax is payable chargeable with tax in accordance with नोटीस पाठवले, दिले, ऑर्डर काढले, त्यांना टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ वगैरे असं काय आहे याच्यामध्ये. मग त्यात परत त्यांनी काय केलं, याच्यावरती नवीन रूल काढला 164. हा रूल कशा प्रकारे करायचा आहे हे वेगळे त्याचे फॉर्म काढले, HPL 01, HPL 02, हे सगळं मला सांगायला लागेल. प्लस हे सगळं करत असताना ह्यात काय क्लिअरिटी नव्हती, ती क्लिअरिटी नव्हती म्हणून मग सर्क्युलर काढलं त्याचं. हे सगळं जे आहे हे तुम्हाला दिसतंय. हे सगळं मी अगोदर मी घेतलेलं आहे, अगोदरच्या क्लासमध्ये हे घेतलेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग आहे. वेळ लागतो याला सांगायला. ते आपण घेतलं 129, 130. ठीक आहे, मी थांबतो इथे.